सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकुका कोर्टामध्ये आज सुनावणी झाली आहे आणि आजच्या सुनावणीमध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद केला असल्याचं बघायला मिळतंय। तर 8 डिसेंबरला नांदूर फाटा या ठिकाणच्या तिरंगा हॉटेलमध्ये कराडसह इतर आरोपींची बैठक झाली आहे। या बैठकीला विष्णू चाटे, सुदर्शन घुले हे उपस्थित होते। या बैठकीत संतोष देशमुख यांना धडा शिकवण्याची चर्चा झाली, हा दावा उज्ज्वल निकम यांनी केलाय। दरम्यान कागदपत्र मिळाली नसल्याचं आरोपीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलंय। त्यानंतर आता या प्रकरणाची सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे। तर उज्ज्वल निकम यांचा नेमका युक्तिवाद काय होता बघूयात। तिरंगा हॉटेलमध्ये कराडसह इतर आरोपींची बैठक झाली आहे। या बैठकीला विष्णू चाटे, सुदर्शन घुले उपस्थित राहिले। खंडणी मागण्यात संतोष देशमुख आडवे येत असल्याची ही चर्चा आहे। संपूर्ण प्रकरणाला वाल्मिक कराडनं गाईड सुद्धा केलेलं आहे। वाल्मिक कराडनं गाईड केल्याचं सीडीआर मधून समोर आलेलं आहे। तर कृष्णा आंधळेने कराड आणि विष्णू चाटे यांच्या संदर्भात सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केलेली आहे। 3 वेळा फोन झालाय। सरपंच हत्या प्रकरणी पुढील सुनावणी आता 10 एप्रिलला होणार असल्याचं कळतंय। तिरंगा हॉटेलमध्ये कराडसह इतर आरोपींची सुद्धा बैठक झाली असल्याची माहिती सध्या मिळते। या बैठकीला विष्णू चाटे, सुदर्शन घुले सुद्धा उपस्थित होते।